इकडं काटेवाडी शेळ्यांची आज बऱ्यापैकी विक्री होते बघा. भरपूर शेळ्यांची विक्री झाली. मागासपासून आपण पाहिलं असेल व्यवहारसुद्धा चालू होते आणि आता थोड्याच शेळ्या राहिल्या. एकदम मोठ्या साईजमध्ये शेळ्या आणल्या होत्या. पैसे घेऊन जा तुमचे. नमस्कार शेठ बोला. आज सकाळपासून गर्दी आहे आपल्याकडे. काय विषय काय आहे? शेळ्या एक नंबर आणले आज काटेवाडीच्या. ओके, आजच्या शेळ्या कशा आहेत म्हणजे? एक नंबर आहे. बोकड बघा मित्रांनो, बोरमध्ये आहे मोठा, एकदम फुल साईजमध्ये आहे. 3-4 बोकड आहेत बोरमधले आज बाजारात. कोकरे आहेत. हो. काय किंमत होते आज बाजारामध्ये? 8,500 8,500 रुपये. 8,500 रुपये दिली. 8,500 दिलेत. हो. ओके. आणि किती वजन असेल यांचं? वजन तरी त्यांच्या मापाने 10 किलो तर नक्कीच असतील, 10-12 किलो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. अख्ख्या बाजारात जोड नाही शेळ्यांना. गरीबाच्या काय आहेत ते बरोबर देतात काय शेळ्या. बोकड बघा मित्रांनो, बोरमध्ये आहे मोठा, एकदम फुल साईजमध्ये आहे. 3-4 बोकड आहेत बोरमधले आज बाजारात. तर शेळ्या पाहू शकाल, पोटामधले शेळ्या आहेत. इकडं काटेवाडी शेळ्यांची आज बऱ्यापैकी विक्री होते बघा. भरपूर शेळ्यांची विक्री झाली. मागासपासून आपण पाहिलं असेल व्यवहारसुद्धा चालू होते आणि आता थोड्याच शेळ्या राहिल्या. एकदम मोठ्या साईजमध्ये शेळ्या आणल्या होत्या. पैसे घेऊन जा तुमचे. नमस्कार शेठ बोला. आज सकाळपासून गर्दी आहे आपल्याकडे. काय विषय काय आहे? शेळ्या एक नंबर आणले आज काटेवाडीच्या. ओके, आजच्या शेळ्या कशा आहेत म्हणजे? एक नंबर आहे. ओके, आणि किती आणल्या होत्या? 25. ओके, आणि खाटे गाभण आहे का? गाभण आहे. सगळ्या गाभण. ओके. काय दर होतो या सरासरी? दार 21-22. 21-22 हजार रुपये एका शेळीचे. एका आणि किती त्याच्या शेळ्या? दुसऱ्या येताचे. दुसऱ्या पाहू शकाल. आणि एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या. सकाळपासून लय गर्दी आहे. लय गर्दी आहे आपल्याला. आता पुढच्या शनिवारी माल राहील का? अजून राहते ना पुढच्या शनिवारी नवीन माल आणि नवीन माल. ओके, पाहू शकाल. हे शेळीचं वैशिष्ट्य काय आहे दादा? काटेवाडीचे दूध देते 2-2, 2.5 लिटर. ओके, पाहू शकाल. शेळ्या बघा एकदम क्वालिटीमध्ये. ठीक आहे दादा, धन्यवाद. पाहू शकाल अशा प्रकारे क्वालिटीमध्ये आणि मोठे मोठे शेळ्या आहेत बघा. इकडं पण आहेत बघा, या पिल्लावाले शेळ्या आहेत. शेळ्या बघा मित्रांनो, गावरान उस्मानाबादीमध्ये आहेत बघा इकडच्या. शेळी पण तशीच आहे. शेळीची कास पाहू शकाल. बाकीच्या शेळ्यातून पाहू शकाल भरपूर शेळ्या आलेल्या आहेत. बघा आपण पाहिलं इकडं मोठे बोकड पण आहेत. हां 30,000. काटेवाडी आहे ना? काटेवाडी शेळीला बोकडे. हां, मी तेच
आणि हा नको काढू याची काय जायची त्याचं 30,000. आज बोकड बरे चालत काय कारण हा ना. कारण काय असेल? दसऱ्याला मोका नाही ना. दसऱ्याला घरगुती आहे का? नाही मग घेतलाय. घेतलाय का? कसा घेतला? हा घेतला 14,000. 14,000. आणि कुठून आले होते? आम्ही पुण्यावरून. पुण्यावरून. एरोडा. पाळायला घेतलं का? नाही नाही कार्यक्रमासाठी 14,000ला खरेदी करा. आणि किती वजन असेल? ते म्हणले एक 27-28 किलो वजन आहे. 27-28. माल भरपूर आलाय आज. बोकडांचा माल भरपूर आहे, पाहू शकाल. इकडं पण मोठे आहेत. इकडे एक बिटलची शेळी आलेली आहे, विक्री झालेली. बोरमध्ये बघा मोठा बोकड. बाकीच्या पिल्लावाल्या शेळ्या आणि माल भरपूर आहे. बोकड मोठे आहेत. तर इकडं आवक पाहू शकाल मित्रांनो. आवक भरपूर मोठी आहे आजची. शेळ्या आणि बोकड मेंढ्यांची पण आवक भरपूर आहे, पाहू शकाल. दादा काय किंमत सांगितली? 3,000. 3,000. पाच बोकड आहे का? पाहू शकाल मित्रांनो. पाळण्यासाठी एक नंबर करडे आहेत बा. चाऱ्यावरची आहे ना? दुधावरची आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे लहान करड. ही थोडी मोठी करडे आहेत बघा इथं. ही बोकड पालन करण्यासाठी 2-2, 3-3 महिन्याची करडे आहेत बघा. आणि मेंढ्या पण आहेत त्याच्यामध्ये. दादा यांची काय किंमत सांगितली? कशी दिली? 5.5. आणि किती महिन्याची असतील? 3 महिन्याची. आणि तुम्ही कुठून आले होते? सणसवाडी आपल्या पुण्यातून. 5,500 दिलेले आहे. सरासरी या रेंजमध्ये मिळून जातं ते बोकड पालन वगैरे करण्यासाठी. बाकी मेंढ्या तुम्ही पाहू शकाल, बकरं पाहू शकाल. तर पाहू शकाल आतापर्यंत बऱ्याच मालाची विक्री झालेली आहे. शेतकरी माल भरायचे बघा. तुझे हात बोल मी कमी मागणार. व्यवहार चालू आहे बघा. दादा नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार. कुठून आले आपण? आम्ही शिंगे पारगावरून. शिंगे पारगावर. आणि आपलं नाव? पावसा आंबुकरगळ. ओके. आणि आता या मेंढ्या आणल्या त्या कोणत्या आहेत? कोकरे. कोकरे आहेत. हो. काय किंमत होती आज बाजारामध्ये? आज 8,500. 8,500 8,500 रुपये दिली. 8,500 दिलेत. हो. ओके. आणि किती वजन असेल यांचं? वजन तरी त्यांच्या मापाने 10 किलो तर नक्कीच असतील. 10-12 किलो. ओके. आणि आता बाजार कसा आहे? म्हणजे आजचा बाजार कसा आहे? चांगला आहे बाजार. चांगला आहे. दर वगैरे चांगला हा, मिळतो. आजचा बाजार चांगला आहे. ओके. धन्यवाद काका. हा, धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार चालू आहे. बऱ्यापैकी मालाची विक्री झालेली आहे आज. मोठे मेंढे पण आहे याच्यामध्ये. जसा मेंढा तसा दर होतो.
आपल्या आपल्यात मोठ्या साईजमध्ये पण याचे काय सांगितले जोडीचे? जोडीचे 40 सांगितलं. 40. ते युट्यूबर हा कुठं तुम्ही कुठे येतात? 18,000 सांगितले. 18,000 पहिलं बोला तर करा. 16,000 सांगितलं की रे. 16,000 पैसे धर रे. दुई नाही एकच. एकडं सर तेवढं मानलं आता काय राव देवा ना काय तुला दे पैसा दे 400 दे आवडते दे दे ऐसा व्यापार इसमें 500 रुपये 18 बोलता है 18 बोला 400 दे आवडते 18 बोला मैं है तो 17.5 दिया अभी 500 रुपये छोड़ा फिर क्या है दे 400 दे आवडते कितना पड़ा वो तो त्याचं काय सांग ए बाळा याचं काय सांग हा तो भारी कच्चा आहे दादा हा परत काय करायला लागेल काय कड द्यायचे सांग जेड बकरा आहे काय करा मग किती ले बकरा 17,700 दूध आज आवडेल नाही होत बाबा ए नहीं देगा 200 दे और ए तू देखिए रहा हूं 18 में कितना छोड़ा तुम रुपए क्या तुम कितना छोड़ तुम भी व्यापार करता है तुम भी व्यापार करता है ना कितना छोड़ा व्यापार कैसा कितना छोड़ा व्यापार नहीं बोलने का मला ए दे 100 रुपए ए राम दे भाई बस भाई मेरे को 600 रुपए खर्चा है ए जाने 100 रुपए दे नहीं भाई मुझको खर्चा नहीं देता मालिक 600 रुपए खर्चा है उसका बोलना जी ठीक से बोला पेपर पैसा करना हम भी पैसा मौजूद तर पाहिलं असेल मित्रांनो आता कशा प्रकारे व्यवहार झाला. बाकीचे पण आता मेंढे तुम्ही पाहू शकाल. व्यवहार व्हायला भरपूर वेळ लागतो पण चांगलं होतं व्यवहार. वेळ लागतो पण व्यवहार होतो. इकडं करडं तुम्ही पाहू शकाल. जे करडं शोधतात आहे त्यांच्यासाठी एक नंबराची करडं आहे. 3-4 हजार रुपयाची रेंज बघायची. बाकीच्या पण मेंढ्या आणि बोकडे तुम्ही पाहू शकाल. शेळ्यांची लहान करडं या भागामध्ये भरपूर असतात आणि सगळी रानातली फिरणारी करडं असतात इकडं.
इकडे पाहू शकाल मित्रांनो मेंढ्या. या भागामध्ये भरपूर मेंढ्या असतात ते आणि भरपूर माल येतो. ही महाराष्ट्राच्या शेजारची राज्य आहे त्याच्यातून, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून माल येत असतो इथं. पाहू शकाल. आणि इकडं पूर्ण पट्टीची विक्री होत असते. जसं की समोर ग्रुप पाहताय आपण, एका ग्रुपची एका वेळेस विक्री होते. हे सगळे ग्रुप करून ठेवलेले आहे बघा. पूर्ण ग्रुपचाच व्यवहार होतो एका वेळेस, पाहू शकाल. पूर्ण ग्रुपचाच व्यवहार होतो इकडे. तर अशा प्रकारे या बाहेरच्या पण मेंढ्या भरपूर येत असतात त्या बाजारामध्ये. इकडं कटिंग मधला माल पाहू शकाल बाजारामध्ये, जो प्रत्येक वेळेस आपण पाहतो. तर एकदम मोठे मोठे बोकड आहेत. कटिंगमध्ये भरपूर माल येतोय बाजारात. माल तुम्ही पाहू शकाल. आणि याच्यामध्ये पण क्वालिटी माल असतो, चॉईस करून आपण घेऊ शकता. हा सगळा कटिंगचा माल आहे आणि एकदम क्वालिटीमध्ये आहे. भरपूर माल येतोय आपण. आता आवकसुद्धा वाढलेली आहे आणि दर सरासरी माल पाहून दर होतोय. सांगण्याची किंमत वेगळी असते तर खरेदी करण्याची किंमत वेगळी राहते. सांगताना किंमत जास्त सांगतात ते, आपण व्यवहार करून वस्तू खरेदी करायची असते. जसं की मागाशी जे आपण 2 मेंढ्यांचा व्यवहार पाहिला, त्याच्यामध्ये किंमत सांगितली होती त्यांनी 20,000 रुपये. व्यवहार झाला 17,500ला. तर अशा प्रकारे व्यवहार करायचा असतो बाजारामध्ये वस्तू पाहून. बाकी इकडे पाहू शकाल. बकरी उठा मामा पाचला घेतोय. आज कोणते हे तोतापुरी आणलेले, कोटा आणलेले, बिट्टल आहे. तोतापुरी, कोटा आणि बिट्टल. हा ओके. इकडं आतमध्ये बघा, एकदम क्वालिटीमध्ये आहेत बघा. क्वालिटीमध्ये होते एकदम. कोटा बिटा हे 12 बकरे दिलेत का? दिले. हा ओके. हे कुठे दिले? हे कुठले साताऱ्याचे बी ते 12 बकरे घेतले त्यांनी. 2 बोकडे आणि 10 पाटी. ओके. बकरं लय भारी. हे औषध घेतलं त्यांनी, बकरं टाकलं. हे कसे दिले? हे 7,500ची पट्टीने दिलं. 7,500. हा. बरेच जण म्हणतात तुम्ही इथं आलो रेट कमी करत नाही. कोणी? बरेच जण. आता एवढे भारी बकरं 7,500 दिले. नाही पण फोन करून जर आले ना व्हिडिओ बघून, हा. थोडंसं कमी करत जातात. बरं चालन, करून घेऊ. हो. ओके. कारण बरेच जणांची कंप्लेंट येते, तुम्ही दर थोडा कमी करायला पाहिजे. आम्ही लांबून येतो व्हिडिओ बघून. ठीक आहे चालन, करून. आणि यांची काय रेंज होईल आज? आता हे गाभण शेळ्या आहे. हा. हे 3-3 महिन्याचे गाभण भरलेले नाही का. ओके. हे 15-16 हजारपर्यंत आपण देऊन टाकू राहिले नाही का. ओके. आता याचे म्हणजे काहीच रेंज नाही यांची शेळ्यांची, पाहून घ्या तुम्ही. आधी पाठ आहे तोतापुरीची. हे देऊ राहिलो आपण 7,500ला. पहा तोतापुरीमध्ये हे 14-15 हजार रुपयांनी शेळ्या देऊन टाकू राहिले. पुढच्या शनिवारी काय माल नाही? पुढच्या शनिवारी कोटा राहतील. हां. गुजरी शिरोई. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. 97 62 37 61 98. ओके. आणि आपलं लोकेशन काय आहे? लोकेशन आपलं श्रीरामपूर पाशी ना, ममदापूर गाव आहे. हां. तिथं आनमगोट फार्म करून आपला फार्म आहे. ओके. ठीक आहे. तिथं आले तर तिथं तर अजून स्वस्त भेट. इथून 6,000 रुपये खर्च येतो. बरोबर. गाडी खर्च. गाडी खर्च येतो इथं. तिथं आले तर डायरेक्ट त्याला 700-800 रुपये आपण बकरू कमी देऊ शकतो. ओके. ठीक आहे दादा. धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे माल आहे बाजारामध्ये असतात. पिल्लावाले शेळ्या पण बरेच आहे. इकडं उस्मानाबादी आहेत. तर मित्रांनो, पाळीव शेळ्यामध्ये पाहू शकाल उस्मानाबादी शेळ्या आहेत. दादा आहेत आपल्यासोबत. दादा कुठून आले तुम्ही? मावळ तालखेड. मावळ तालखेडवर. आता हे शेळ्या आणतात विकायला, कोणत्या आहेत? हे उस्मानाबादी. उस्मानाबादी. आणि आता खाटे आहे, गाभण आहेत.
गाभण आहेत ना, काय किंमत सांगताय? 15,000. 15,000 रुपये. आणि किती वेळ त्याची शेळ्या असतील या? 3-2. ओके. आणि अजून शेळ्या आहेत का आपल्याकडे विक्रीसाठी? आपला मोबाईल नंबर सांगा ना. 9923 हां 915805. ओके. आणि लोकेशन तुमचं चांदखेड आहे ना? चांदखेड, पाचानी, पुसानी. कोणतं? पाचानी. चांदखेड पाचाने. ओके. मावळ तालुक्यामध्ये. ओके. जर आपल्याला कुणाला हवे असतील, खरेदी करायची असतील शेळ्या, तर पाहू शकाल. उस्मानाबादीमध्ये आहे सगळ्या. आणि एकदा तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकी इकडे तुम्ही पाहू शकाल कटिंगचा माल, भरपूर माल आहे आज. आता मालसुद्धा भरपूर यायला लागला आहे, मालाला काहीच तोटा नाही आहे. माल पाहू शकाल. लांबून लांबून माल येतोय आणि भरपूर माल राहतो बघा. वस्तू पाहून किंमत होते, जसं मी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असतो की माल बघून की मालाची किंमत होते.